एस्तेर अध्याय 5 तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिजवर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला. राजाने तिला विचारिले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. एस्तेर म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्यास आपण हमानाला घेऊन यावे. राजा म्हणाला, जा, हमानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू. मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हमान हे गेले. जेवताना द्राक्षारस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला विचारले, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य केला जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती प्रमाणे करण्यात येईल. एस्तेर म्हणाली, माझा अर्ज व मागणी हीच. महाराजांची मजवर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार, तिला महाराजांनी व हमानाने यावे. मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागावयाचे ते मागेन. त्या दिवशी हमान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हमानाने पाहिले. तेव्हा त्याला फार क्रोध आला. तरी आपला क्रोध आवरून हमान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश यास बोलावणे पाठवून आणले. आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणास कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक यांच्यावर दर्जा दिला हे सर्व त्याने त्यास निवेदन केले. हमानाने त्यास आणखी सांगितले की एस्तेर राणीने मेजवानी दिली. त्या मेजवानीस तिने राजाबरोबर माझ्याखेरीज दुसऱ्या कोणासही बोलाविले नाही. उद्याही तिने मला राजाबरोबर आमंत्रण दिले आहे. एवढे असूनही तो मर्दखय यहुदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे, तोवर हे सर्व व्यर्थ आहे. तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्यास म्हणाले, 50 हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजास विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे. मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा. ही गोष्ट हमानास पसंत वाटून त्याने फाशीचा खांब तयार करविला.